बाबा, तुम्ही शांत व्हा. माझं काम फक्त जुने पुराणे पुस्तकं विकत घेणं आहे. मी बाकी काही विकत नाही घेऊ शकत. थांब. लहानपणापासून आजपर्यंत मी तुला लिहायला वाचायला शिकवलं, समजवलं, याकरता की कोणा नरोत्तम जोशीच्या समोर कमी पडू नयेस. आणि आज तू त्याच नरोत्तमसाठी काम करतोयस. तुला मी त्याच कॉलेजमध्ये शिकवलं ज्या कॉलेजमध्ये नरोत्तम जोशी शिकतोय. आता उद्यापासून मी कामावर जाईन आणि जेव्हा त्या नरोत्तमला पाहून विचार करेन, परत परत विचार करेन, नेहमी विचार करेन की तुझ्याबद्दल मी काय विचार केला होता आणि काय झालं. माहित नाही की कसं काम करेन मी, कसं जिवंत राहीन. पण आजपर्यंत मला कुठल्याही गोष्टीसाठी पश्चाताप नाही झाला. पण आज होतोय, कारण तू नरोत्तम जोशीचा नोकर आहेस. भीम, कोणी माझं अपहरण करून घेऊन गेलं तर तू सोडवू शकतोस. पण जर व्यक्ती आपल्या पश्चातापात अडकला तर त्याला सोडवणं कठीण आहे, अशक्य आहे. माझी बायको भीमाबाई नेहमी बोलायची की माझा पोरगा खूप मोठा माणूस होणार, पण तिची स्वप्नच राहिली. आयुष्यात भरपूर खूप कामं करायची आहेत. आमची स्वप्न पूर्ण करायची आहेत तुला. तुझे बाबा, ज्याला गैरसमज झाला होता की त्याचा पोरगा खूप मोठा ऑफिसर होईल, पण आता त्याचा गैरसमज पण काम करत नाहीये. ज्ञान मिळवायला भले कोणतीही लढाई असो, कठीणातली कठीण, ती लढाई तुला लढावी लागेल आणि जिंकावं पण लागेल. आणि भंगार झालीये माऊपासून साताऱ्यापर्यंत त्या सगळ्या लोकांची आशा जी तुझ्या उज्ज्वल भविष्याची कामना करतायत. शिकून सवरून एवढा मोठा माणूस हो, भले मी या जगात नसेन, पण तू जगात सूर्य बनून तुझा प्रकाश पसरव. तुझा भाऊ आनंद, त्याने आपलं पूर्ण आयुष्य फक्त तू शिकावं म्हणून खर्ची केलंय. तुझ्या शिक्षणासाठी ना, जर गरज पडली तर आम्ही सावताला पण घाण ठेवू. तुझी बहीण मंजुळा, तुझ्या अभ्यासासाठी तिने आपली स्वतःची चैन गहाण ठेवली. तुझ्या कॉलेजात जायची किंमत जर माझं सासरी जाणं असेल तर मला सासरी कधीच नाही जायचं. मी माझी ही चूक सुधारेल बाबा. नरोत्तमजी, आजपासून मी तुमचं हे काम नाही करू शकत. काम नाही करणार म्हणजे? बाबा नव्हते, त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत त्यांची मदत करत होतो आणि तेव्हा काही ना काहीतरी काम करणं गरजेचं होतं. आता बाबा आले आहेत, तर मग हे असं काम करून त्यांना मला निराश नाही करायचंय. निराशेची गोष्ट तर खूपच लांब राहिली भीमराव. तू जर का हे काम सोडलं ना, तर बाप तर वेगळा. मी तुझी अशी अवस्था करून टाकेन की तुला स्वतःची लाज वाटेन. मला काहीतरी असं केलं पाहिजे ज्याने बाबांची प्रतिमा सुद्धा मलिन व्हायला नको आणि मी माझा भाऊ असल्याचं कर्तव्यही पार पाडेल. ऐका, कुठे चालले तुम्ही? नवीन काम शोधायला चाललोय. का? काय झालं? बाबा नव्हते तर मजबुरीमध्ये त्या नरोत्तमचं म्हणणं ऐकलं, पण आता बाबा परत आले आहेत, तर आजपासून फाटलेले पुस्तकं विकत घ्यायला नाही जाणार. काहीतरी नवीन काम करेन. निघतो मी.
बाबा ते नरोत्तम जोशींचं काम सोडून दुसरं काम शोधायला गेलेत. अरे त्याला काम नाही करायचंय, त्याला फक्त अभ्यास करायचाय. त्याला एवढंसं का कळत नाहीये? चल पुरंजन, भीमला शोधूया. त्याला काम करण्यापासून थांबावं लागेल. त्यासाठी बाप पोराचं नातं संपलं तरी चालेल. चल. बाबा विचार केला होता एवढं समजा झाल्यानंतर तर बाबा आणि भीममध्ये समजा ठीक होईल, पण काय बी ठीक झालं नाही. आता तर भीती वाटतीय मला, या समजाची काळजी वाटतीय. बाबांचं आणि भीमचं नातं कोणत्या मार्गावर चाललंय कळत नाही. आता या दोघांच्या नात्यात वाईटपणा यायच्या आत त्यांचं नातं चांगलं होण्यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे. कोणतं तरी काम करून पैसे कमवायला पाहिजे, म्हणजे भीमचं शिक्षण पुन्हा सुरू होईल. रामजी, रागावर जरा नियंत्रण ठेव आणि जरा शांततेने बोलशील बरं. कारण गेल्या दिवसात जे काय झालं ते आपण समद्यांनी सहन केलं आणि कदाचित भीमानं जरा जास्त सहन केलं. तोच प्रयत्न करतोय पुरंजन की भीमला त्या मार्गावर जाण्यापासून अडवू, जे त्याने आयुष्यभर सहन करू नये. हे बघ, भीम तिकडं आहे. सर, मी तुमच्या वही खात्याचं काम बघू शकतो. हा ते तर ठीक आहे, पण या आधी काय करायचास तू? कॉलेजमध्ये शिकत होतो, हुशार विद्यार्थी होतो, आणि हे जे वही खात्याचं काम आहे ते माझे बाबाच करतात. तर लहानपणापासून मी त्यांना करताना बघितलंय हे, आणि कधी कधी मी त्यांची मदतही करायचो. तर शिकलेलोय मी हे, येतं मला हे सगळं. ठीक आहे, बघूया तुला किती काम येत आहे ते. जा आतमध्ये. धन्यवाद सर. आज जाण्यापूर्वी आपल्या बापाशी नातं तोडून जा. बाबा, तिथंच थांब. माझा आवाज तुला इथून ऐकू येतोय ना? मग ऐक. जर का तू काम करशील तर आपल्या दोघांचा संबंध संपला. आणि हो, माझं कोणी अपहरण करेल, मला जर कोणी ठार मारेल, काहीही झालं तरी माझी चिंता करायची गरज नाहीये. माझी चिंता करायला दुसरे लोक आहेत. अच्छा, हे आहेत वय तुझे बाबा ज्यांनी तुला वही खात्याचं काम शिकवलंय? तसं तर खूप काही शिकवलंय, पण असं वाटतंय हळूहळू सगळं विसरत चाललंय. बाबा, तुमच्याशी नातं तोडून तर मी स्वतः जगू नाही शकणार, पण तुमची काळजी करण्याचा जो माझा अधिकार आहे तो तुम्हीही हिरावू नाही शकत. तुम्ही सगळं काही आहात माझ्यासाठी. तुमच्यासाठी सगळं जग सोडू शकतो मी. हो का? समजदारपणाच्या गोष्टी करतोयस तर मग काम सोड की. घरी जाऊन पुस्तकं उचल आणि कॉलेजला जा. नाही बाबा, हे नाही करू शकत मी. तुम्ही म्हणालात नरोत्तम जोशीची नोकरी सोडून दे, कारण तुम्हाला ते आवडत नव्हतं. त्रास होत होता, वाईट वाटत होतं. ती नोकरी मी लगेच सोडली. पण मी भीम, बाबा की काम, दोघांमधून एकाला निवडावं लागेल. मी बाबा निवडेन आणि काम सोडून देईन.
हो बाबा, काम सोडेन मी, पण मी अभ्यासही नाही करणार. हे काय वंगाळ बोलतोयस? बाबा, जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत कुठलंही काम करणार नाही. पण जोपर्यंत पैसे कमवून मंजुळाताईची चैन सोडवत नाही तोपर्यंत मी अभ्यासही नाही करणार. ह्यामुळे म्हणतोय, जिद्द सोडा आणि मला काम करू द्या, नाहीतर तुम्ही मला मजबूर कराल. हो, मी विवश करणार. तर मग ठीक आहे, तुम्हाला माझी शपथ. जिद्द सोडा आणि मला काम करू द्या. बघतोयस का पुरंजन, मी ह्याला ह्यासाठीच शिकवलं होतं. हा मला आपल्या बोलण्यात अडकवू शकेल, गुंतवू शकेल, पण तू काय बी केलंस तरी मी तुला काम करून देणार नाही. भीम, पोरा तुला काम करायचं आहे ना? मग ठीक आहे, जा जाऊन तू काम कर. रामजी, चल इथून लवकर. बाबा, काम करू द्यात मला. तुमची ही तब्येत खराब आहे, तुम्ही घरी जाऊन आराम करा. माझ्या आरामाची चिंता आहे, उद्दिष्टांची नाही, माझ्या स्वप्नांची नाही, भावाच्या स्वप्नांची नाही, बहिणींच्या स्वप्नांची नाही, तुझ्या मेलेल्या आईच्या स्वप्नांची नाही. आराम कर. रामजी, मी म्हणतोय की तुझी तब्येत खराब आहे, आणि असं ओरडायला लागला तर आणखी तब्येत खराब होईल. चल घरी. पोरा पोरा जा, चल. रमा, अरे तू अजूनही रडतेस? तब्येत बरी नाहीशी होईल तुझी. आम्हाला भाऊजींच्या आईने ओरडून पळवलं आणि सांगितलं की तुझ्या दीदी आणि भाऊजींसोबत राहा. घे, सांभाळ यांना. अशी स्वतःच रडत राहशील तर यांना कसं सांभाळशील? दिली मावशी, मी माझ्यासाठी नाही रडते, मी तर हा विचार करून रडते की त्यांना किती वाईट वाटत असेल ना. मला माहितीये की त्यांचं आपल्या कुटुंबावर किती जास्त प्रेम आहे. बघितलं ना तुम्ही मावशी, काल बाबांना त्रास झाला होता तेव्हा त्यांनी सगळ्यांना कसं सांभाळलं. त्यांचं सगळ्यांवर लई प्रेम आहे. पण मला हे बी माहितीये की ते काम करायच्या आपल्या निर्णयावरून माग नाही हटणार. आणि अशा परिस्थितीत त्या आतल्या आत लई घुसमटत असतील मावशी. काय म्हंटलं? वाढदिवस? पुष्पाचा वाढदिवस आहे आज. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला भाऊ. आज हिचा वाढदिवस थाटामाटात साजरा करूया. आता इतक्या मोठ्या संकटातून वाचून आली आहे ही, आणि रामजी पण एकदम व्यवस्थित परत आली आहे. थाटामाटात साजरा करूया तर हिला पण छान वाटल, हो ना पुष्पा? बघ रमा, इथे तुझी आणि भीमाची हिंमत तोडायला खूप लोक आहेत. या जिजाबाईसाठी कितीही काही करशील ना, ही सुधारणार नाहीये. तू समजतीये ना, जिजाबाई त्या पुष्पाचा वाढदिवस साजरा करायची गोष्ट का करतेय?
तिला आनंद साजरा करायचे. तू आणि भीम घरातून बाहेर निघालीये म्हणून. रामजी आणि भीमच्या मधला वाढता दुरावा, हे असं तुमचं तुटतं नातं. जिजाबाईचं उत्तर तू बनू शकते रमा. आणि आता हे रडणं बंद कर आणि हा विचार कर, भीम सोबत उभी राहून या परिस्थितीत कशी लढणार तू आणि कसं जिंकणार तुम्ही हे. भीमराव, मॅनेजर, हा मुलगा कालपर्यंत माझी हातगाडी चालवायचा. अच्छा, परंतु याला लक्षात आलं याच्या पात्रतेचं कोणतंच काम नाही. हा एक काम आहे, मोठमोठ्या बाता मारणे, ते करतो हा. आणि तुम्ही याच्याकडून तुमचं हिशोबाचं काम करून घेताय. खालच्या जातीतला अपशकुनी माणूस. जर हा अपशकुनी माणूस तुमचा हिशेब सांभाळायला बसेल तर तुमच्या धंद्याचं नुकसान होऊन जाईल. काही वेगळं काम द्यायला. सर, हे माझ्या कॉलेजमध्ये शिकतात. सुरुवातीपासून ह्यांना खूप अडचण आहे माझी, ह्यामुळे हे सगळं म्हणतायत. आता मुद्दा राहिलाय ह्यांचा गाडा सांभाळण्याचा. तर हो, मी ते काम केलंय, पण ते काम का सोडलंय हा एक वेगळा मुद्दा आहे. हो, तर मी पण त्या विवादाबद्दल बोलतच नाहीये भीमराव. दुसरी बाब अशी आहे मॅनेजर, याचा बाप जिथे काम करत होता तिथे मी मॅनेजर आहे. जेव्हापासून याच्या बापाने हिशेब सांभाळायला सुरुवात केली आमचा धंदा खराब झाला आहे. परंतु स्वतःचं गुणगान गात नाहीये मी. माझा स्वभाव आहे करुणावान आहे मी. तेथून काढून टाकून याच्या बापाला आमच्या तलावामध्ये मासे पाळण्यासाठी ठेवून घेतलं. आता तुम्हीच बघा, याच्या नादामध्ये तुमचा धंदा देखील नुकसानीत येता कामा नये. आणि तुमची अवस्था मासे पकडण्याची होऊ नये. आणि जर याच्याकडून काही काम करून घ्यायचं असेल तर हे माती उचलण्याचं काम द्या. पण सर, हे काम माझ्या लायक नाहीये. मी जे शिकलोय, ज्याचा अभ्यास केलाय, त्या योग्य नाहीये हे काम. भीमराव, तू जे काही शिकलायस, जी काही तुझी योग्यता आहे ती सगळी बाजूला ठेव. हे माती उचलायचं काम करायचं असेल तर कर, नाहीतर आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. माझा वेळ महत्वाचा आहे. 2 महिन्यांच्या आत या घराचं बांधकाम मला पूर्ण करायचंय. कळलं तुला? माती उचलायची असेल तर आत्ता काम सुरू कर, नाहीतर निघ. तुम्ही काय माझं तोंड बघत बसलात? काम करा. 2 महिन्याच्या आतमध्ये हे टेंडर पूर्ण करायचंय. काम करा. भीमराव, तर काय करायचंय? काम करायचंय की घरी जायचंय? तशी एक गोष्ट सांगू, हे माती उचलण्याचं काम करण्यापेक्षा तर माझं हातगाडी चालवायचं काम चांगलं होतं. रामजी, भीम आता लहान बाळ नाही राहिलाय, मोठा झालाय, शहाणा झालाय. म्हणूनच आपण त्याच्या निर्णयाला असं एकदम नाकारू शकत नाही. त्याला पण कळायला पाहिजे ना. रामजी, असं नाहीये की तो आपली बाजू समजून घेत नाहीये. नक्कीच समजत असेल तो. पण आता त्याची भावना जरा ज्वलंत आहे. जरा शांत होऊ दे, सगळं ठीक होईल बघ. नाही पुरंजा, जोपर्यंत अभ्यास नाही करत तोपर्यंत काही शांत नाही होणार. रामजी, असं नाहीये. भीमराव, काय विचार करतोयस? हीच तुझी कुवत आहे आणि हेच करण्याच्या पात्रतेचा आहेस तू. बोल, काम करशील की नाही सांग. मी करेन हे काम. माझी मान्यता आहे, कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. आणि तुमचं काम मी ह्यामुळे नव्हतं सोडलं, कारण मी त्याला छोटं किंवा मोठं म्हणत होतो. ते काम का सोडलंय हे तुम्हालाही माहिती आहे.
ह्याच तर तुझ्या मोठमोठ्या बाता आहेत ना भीमराव, कमालीच्या आहे. शपथ सांगतो. याच गोष्टी तुझा स्तर उंचावत असतात. ठीक आहे, जा उचल माती. अरे अरे थांब, हा कोट काढून टाक. काय की कोट घालून जर माती उचलणार तर तू आणि तुझा स्तर अशोभनीय दिसणार. अरे भाऊ, लवकर लवकर तयारी करा. थाटात साजरा करायचा आहे पुष्पाचा वाढदिवस. हा, आणि संध्याकाळची तयारी पण करायची आहे ना, नाच गाण्याची, जेवण बनवायचंय ना. चला लवकर लवकर करा. अरे आज तर मी ढोल वाजवून वाजवून गाणार पण आहे. आज तर दोन दोन आनंद झालेत मला. पहिला पुष्पाचा जन्मदिवस आणि दुसरं भीमरावाने शिक्षण सोडून काम करायला लागण्याची खुशी. भीमराव, लक्षात आहे ना, रेशम सेटचा पुतण्या आहे मी, नरोत्तम जोशी. जसं तुझ्या बापाच्या फॅक्टरीमध्ये मॅनेजर बनून आलो होतो, इथेही मॅनेजर बनून येऊ शकतो. तेव्हा तर कोट काढशील ना. म्हणूनच म्हणतोय मी की गपचूप काम कर आणि कोट काढून टाक, तर मी निघून जाईल माझं काम करायला. ए भीमराव, कोट उतरवून लगेच कामाला ये. चल. हे तुला निश्चित करायचं आहे की कोट पाहिजे की काम. कोट काढून टाक. काढ म्हणालो ना. काय झालं रामजी? बस बस, आरामात बस, आरामात बस. काय झालं रामजी? तुझा ताप तर वाढतच चाललाय र. अन अशात जर तू तलावात उतरशील तर तुझी तब्येत आणखी खराब होऊन जाईल. एक काम कर, तू हितच बसून आराम कर. मी पाण्यात जाऊन मासे पकडतो. नाही पुरंजन, काम करायला आलोय, काम करणार. रामजी, तुझी तब्येत ठीक नाही आहे रे बाबा. चल. रामजी, कोट घातला तर खूप अहंकार आहे ना तुला. याच कोटचा अहंकार बाळगून तू विचार करतोस ना की उद्या तू हा कोट घालून बॅरिस्टर बनशील. तुझा हा अहंकार मी तोडणार भीमराव. तुझी अशी अवस्था करेन ना
की हा तुझा कोट काढून माझ्या पायाजवळ ठेवशील तू. जोड्याने तुडवणार तुझा हा कोट.